Hello students, in the previous video we have seen the specific heat capacity. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बद्दल पाहिलेलं आहे. तर एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? तर त्या ऑब्जेक्टनं स्वतःचं टेम्परेचर 1 डिग्री न वाढवण्यासाठी जेवढी काही हीट गेन करू शकतो मॅक्झिमम, त्याला म्हणायचं त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असेल, जर स्वतःची हीट समजा त्या ऑब्जेक्टला 1 डिग्री सेल्सिअस न वाढवायची, तर त्यासाठी तो मॅक्झिमम किती हीट गेन करू शकतो, त्याची कॅपॅसिटी जी काय असेल ती त्याला म्हणणार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, सो मग आपण पाहिलं की एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी C असेल, मास त्याचं m असेल आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा T असेल, तर त्या ऑब्जेक्टने किती हीट गेन केली हे आपण सांगू शकतो. तर ते कसं सांगणार? हीट गेन बाय ऑब्जेक्ट, त्याला डिनोट करणार आपण. जस्ट अ मिनिट. ओके, त्याला कशाने डिनोट करणार आपण? त्याला Q ने डिनोट करणार. ओके, इक्वल्स टू त्या ऑब्जेक्टचं मास m, जेवढा काही मास असेल त्या मासनं त्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीनुसार एका डिग्रीला किती लागतंय? C एवढं लागतंय. तर डेल्टा टी एवढ्या डिग्रीला किती? डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. जितकं 1 डिग्रीनं नाही तर हे कितीनं पण होऊ शकते, 10, 20, 30, 50. ओके, 4-5 डिग्रीने चेंज झाला. 1 डिग्रीने चेंज होतो का फक्त टेम्परेचर? नाही. तर यासाठी किती हीट लागलेली आहे ते काढायचंय. एका डिग्रीसाठी तर आपल्याला माहिती आहे C एवढं लागणार आहे हीट. ओके, जर 1 डिग्रीचा असेल त्या ऑब्जेक्टचं आणि मास पण किती असेल? 1 युनिट असेल, तर इथं मास पण आपल्याला जास्त घेतलंय आणि टेम्परेचर पण जास्त न वाढायले. किती अमाऊंट ऑफ हीट घेतली त्याने ऍब्झॉर्ब केली? तर MC डेल्टा टी एवढ्या अमाऊंट मध्ये हीट त्याने ऍब्झॉर्ब केलेली. ही झाली ऍब्झॉर्ब केलेली. सेम फॉर्म्युला आहे कशासाठी? रिलीज साठी. सेम फॉर्म्युला आहे रिलीज साठी. ओके, रिलीज साठी पण सेम फॉर्म्युला आहे. रिलीज साठी पण डिनोटेशन हीटचं Qचं असेल नोटेशन, मास m त्या ऑब्जेक्टचं into specific heat capacity of that object into delta T. Okay, specific heat into delta T म्हणजे लूज इन टेम्परेचर और चेंज इन टेम्परेचर जे काय असेल ते. तर हे झाले लॉस झाला ऑब्जेक्टच्या हीट मध्ये, तर किती अमाऊंट ऑफ लॉस झाला. ओके, ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो रिमेंबर दीज टू फॉर्म्युलेस. वी विल नीड दीज टू फॉर्म्युलेस. ओके, सो मग एखादा ऑब्जेक्ट हीट लूज किंवा गेन कधी करेल? ज्यावेळेस त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा कोल्ड ऑब्जेक्ट आला किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा हॉट ऑब्जेक्ट आला, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट काय करेल? त्याची स्वतःची हीट लूज करेल किंवा गेन करेल. ओके, सो मग आता असं कन्सिडर करा, दोन ऑब्जेक्ट येतं. ओके, हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल पाहायचं आपल्याला. हीट एक्सचेंजचं दोन ऑब्जेक्ट येतं, एक हॉट ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा कोणता ऑब्जेक्ट आहे? कोल्ड ऑब्जेक्ट आहे. ओके, सो मग हॉट ऑब्जेक्ट याची हीट काय करायला आहे? कोल्ड ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर करायला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट रिजन टू कोल्ड रिजन. ओके, हॉट रिजन कडून कोल्ड रिजन कडे हीट जाते आपल्याला माहिती आहे. हा हीट इकडेच ट्रान्सफर करणार आहे का फक्त कोल्ड ऑब्जेक्टला त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या? नाही, तो त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये पण हीट रेडिएट करत आहे कंटिन्यू मध्ये. म्हणजे त्यानं फक्त एवढीच हीट लूज केलेली आहे का? आपल्याला आता लूज केलेली हीट पाहिजे. आपल्याला कोणती हीट लूज केलेली जी अमाऊंट ऑफ हीट आहे. ओके, त्या ऑब्जेक्टनं, जो कोणता ऑब्जेक्ट असेल, ओके, त्या ऑब्जेक्टनं किती अमाऊंट ऑफ एनर्जी लूज केलेली आहे, तर ती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची. त्याचा लॉस झालेला एनर्जीचा जो काही लॉस झालेला आहे त्याचा तो आपल्याला फाइंड आउट करायचा त्या ऑब्जेक्टचा. आणि ह्या ऑब्जेक्टनं तेवढीच अमाऊंट ऑफ एनर्जी गेन केलेली आहे का जेवढी अमाऊंट मध्ये यानं लॉस केलेली आहे? दोन्ही इक्वल असेल काय? अशा वेळेस इक्वल असेल का? नसणार. कारण की हे म्हणजे कसं आहे, तुम्ही एका बकेटमध्ये पाणी घेऊन चाललात आणि त्या बकेटला पूर्ण बाजूने असे काय होल पाडलेले आहेत. हे बघा, हे सगळे होल येतं आणि ह्या बकेटमध्ये पाणी घेऊन चाललात आणि शेवटला तुम्ही काय करायला, तर एका मोठ्या कंटेनर मध्ये ह्या बकेटचं पाणी याच्यामध्ये टाकून द्यायला. तर मग जेवढं पाणी तुम्ही बकेटमध्ये भरलं होतं तेवढंच पाणी ह्या कंटेनर मध्ये आहे का? नाही, ऑब्विसली. कारण की ह्या कंटेनर पासून किंवा हे इथून जे भरलेलं आहे इथून इथपर्यंत जायपर्यंत ह्या होलनं काय व्हायलंय? पाणी खाली खाली गळून चाललंय. ओके, खाली पडायलंय असं कन्सिडर करा.
म्हणजे एक बकेट आहे. आता हे छोटं बकेट आहे, तुम्ही काय करायला एका टाकीमधलं पाणी, टँक मधलं एका पाणी काय करायला त्या बकेट मध्ये भरायला तर, आणि दुसऱ्या एका आपल्या छोट्याशा टँक मध्ये किंवा कशा तरी मोठ्या कंटेनर मध्ये एखाद्या टाकायला पाणी फिलअप करायला. आता हे बकेट तुम्ही फुल भरलंय, इथं याला जर होल असतील तर इथं जायपर्यंत ते बरचसं पाणी कमी होणार आहे. म्हणजे याच्यात जमा केलेलं पाणी आणि तुम्ही घेतलेलं पाणी सुरुवातीला दोन्ही इक्वल असेल का? दोन्ही इक्वल असेल का बकेटचं सुरुवातीचं पाणी? आणि म्हणजे किंवा बकेटनं लूज केलेलं पाणी, बकेटनं तर पूर्ण बकेट रिकामं झालंय आपलं, पण याच्यात बकेट भरून पाणी आहे का? नाही. आपलं बकेट तर पूर्ण रिकामं झालंय, आपण भरून बकेट आणलं होतं, पण याच्यात बकेट भरून पाणी आहे का? नाहीये. मग इथं तसंच आहे, ऑब्जेक्ट तर हॉट होता, ऑब्जेक्ट हॉट होता सुरुवातीला, हा हीट तर लूज करायलाय, पण ही लूज केलेली हीट पूर्णपणे कोल्ड ऑब्जेक्टनं घेतलेली आहे का? दोन्ही इक्वल होईपर्यंत याने लूज केली हीट, बरोबर आहे. ऑब्विसली दोघांचं टेम्परेचर इक्वल होईपर्यंत लूज केलेली आहे. पण यानं जी फक्त समजा 5 जूल हीट घेतली, मग यानं पण फक्त 5 जूल हीट रिलीज केलेली आहे का? नाही. कारण की हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त हाच ऑब्जेक्ट आहे का? नाही. कारण की याच्या बरोबरच एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर पण वेगळं असणार आहे. मग हा कुठं रिलीज करणार आहे हीट? फक्त इकडेच रिलीज करणार आहे का? नाही. तर हा हॉट जो ऑब्जेक्ट आहे तो एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा हीट रिलीज करायला आहे. ओके, कुठे हीट रिलीज करायला? किंवा एअर मध्ये, एन्व्हायरमेंट म्हणण्यापेक्षा एअर म्हणू आपण, एअर मध्ये पण हीट रिलीज करायला आहे. कारण की एअरचे पार्टिकल पण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि त्यांचं टेम्परेचर कमी आहे. ओके, तो सो तर मग ते काय करल, इकडून इकडे हीट ट्रान्सफर करल, इकडच्या साईडने इकडे हीट ट्रान्सफर करल, आणि इकडच्या साईडने इकडे हीट ट्रान्सफर करल. तसंच ऑब्जेक्टला पण हीट ट्रान्सफर करल. पण ही जी 5 जूल आहे, हे 5 जूल नाही, तर हा एक कदाचित एखाद्या वेळेस एक्स्ट्रा 5 जूल पण लॉस झाली असेल, म्हणजे टोटल 10 जूल लॉस झाली असेल. ओके, मग हा फायद्याचा राहिलाय का आपल्या? नाही. तर प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतंय मग? तर पाहूया आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज मध्ये काय सांगायचंय. तर त्यामध्ये आपल्याला सांगायचंय हिट लॉस बाय ऑब्जेक्ट, त्याला आपण Q1 म्हणू, ती इक्वल असायला पाहिजे हिट गेन बाय ऑब्जेक्ट, त्याला आपण Q2 म्हणू. म्हणजे इथं काय असलं पाहिजे? Q इक्वल्स टू Q असलं पाहिजे. लॉस केलेली हीट आणि गेन केलेली हीट दोन्ही कशा पाहिजेत? इक्वल पाहिजेत. लॉस केलेली हीट आणि गेन केलेली, त्यावेळेस आपण म्हणू ते स्टँडर्ड किंवा आयडियल बॉडीज किंवा आयडियल हीट एक्सचेंज झाला असं म्हणू आपण त्यावेळेस. ओके, सो मग यामध्ये फक्त तसं होईल का? नाही. मग तसं करण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला एक प्रोजेक्ट आहे, त्यासाठी एक प्रोजेक्ट आहे. तर ते काय प्रोजेक्ट सांगतोय बघा. तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन बॉडीज ह्या एअर पासून किंवा इन्व्हायरमेंट पासून आयसोलेट करायच्या. तर कशा आयसोलेट करायच्या? आपली पूर्ण स्क्रीन म्हणजे एक इन्व्हायरमेंट आहे किंवा एअर आहे असं कन्सिडर करा, आणि ह्या दोन बॉडीज येतात, ह्या दोन बॉडीज आहेत, म्हणजे सुरुवातीच्या आपल्या ह्या दोन बॉडीज येतात. यांना काय करायचं? एका बॉक्स मध्ये ठेवायचं, एका बॉक्स मध्ये ठेवून द्यायचं. ह्या बॉडीजला एका बॉक्स मध्ये ठेवून द्यायचं. आणि तो बॉक्स कसा असला पाहिजे? तो बॉक्स असला पाहिजे हीट रेजिस्टंट, हीट रेजिस्टंट बॉक्स असला पाहिजे. आता हीट रेजिस्टंट बॉक्स म्हणजे काय? हीट रेजिस्टंट बॉक्स म्हणजे काय? की रेजिस्ट करणे म्हणजे काय? की कशाच्या पण विरुद्ध जाणे किंवा अपोज करणे कशाला तरी, त्याला म्हणू आपण रेजिस्ट करणे. ओके, मग हीट रेजिस्टंट म्हणजे हा रेजिस्ट कशाला करायला आहे? अपोज कशाला करायला आहे? तर हा अपोज करायला हीटला. म्हणून याचं नाव काय? हा बॉक्स, हा जो आहे हा काय आहे? बॉक्स आहे. आणि हा बॉक्स आहे कसा? तर हीट. ओके, हीट रेजिस्टंट, रेजिस्टंट, हे हीट रेजिस्टंट बॉक्स आहे आपला. ओके, जस्ट अ मिनिट. तर आपला बॉक्स कसा आहे? हीट रेजिस्टंट बॉक्स आहे. आणि असा बॉक्स आपण घेतलाय आणि त्या बॉक्स मध्ये ह्या दोन बॉडीज एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवून दिल्यात. हा बॉक्स जो आहे तो कसा आहे? तर हा बॉक्स हीट रेजिस्टंट आहे. म्हणजे हीट रेजिस्टंट आहे म्हणजे काय? तर हा बॉक्स बाहेर आतमधली हीट बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरची हीट जे आतमध्ये फ्लो होऊ देत नाही, म्हणजे हे अलाउ करत नाही. बाहेरची आतमध्ये येऊ देत नाही, कारण की हा हीट रेजिस्टंट आहे, म्हणजे हीटला अपोज करायला, म्हणजे ही समोर जाणार आहे का इतक्याच्या? तो एक तर तो स्वतः पण ऑब्झर्व करेन, स्वतःनं ऑब्झर्वच नाही केली तर समोर पास करणार आहे का? नाही करणार. ओके, मग तसंच आतमधली हीट पण बाहेर जाणार नाही. ह्या ऑब्जेक्ट लूज करू शकेल का मग हीट? नाही करू शकणार, कारण की इथली हीट जो आहे तो इथं आपण व्हॅक्युम कन्सिडर करायला होता, असं कन्सिडर करा, आतमध्ये काहीच नाहीये.
आतमध्ये काहीच नाहीये आणि बाहेर जे आहे ते पूर्ण एअर आहे आणि हा बॉक्स काय करायला आहे तर हा बॉक्स हीट रेजिस्टंट असल्यामुळे ह्या हॉट ऑब्जेक्ट याला हीट काय ट्रान्सफर करू शकणार नाही, हे पॉसिबल नाही. मग यालाच हीट ट्रान्सफर झालेली नाही तर बाहेर हीट जाईल का? बाहेर पण हीट जाणार नाही आणि बाहेरची हीट आतमध्ये येईल का? नाही येणार, कारण की हा बॉक्स हीट रेजिस्टंट आहे. मग ह्या हॉट ऑब्जेक्टला एकच चॉईस आहे, तो कोणाला हीट देणार? फक्त कोल्ड ऑब्जेक्टला हीट देणार. हा कोणाला हीट देणार? फक्त कोल्ड ऑब्जेक्टला हीट देणार. मग आता जर हा हॉट ऑब्जेक्ट जर कोल्ड ऑब्जेक्टला हीट देऊ शकतो फक्त, यानं लूज केलेली हीट आणि कोल्ड ऑब्जेक्टनं गेन केलेली हीट दोन्ही कशा असतील तर दोन्ही असतील इक्वल. दोन्ही असतील इक्वल. अगोदरच्या सारखं होणार आहे का? हे 10 जूल म्हणजे अगोदर जे बकेट आपला होलचं होतं, पूर्ण होल होते बकेटला, ते होल्स काय केले आपण कशानं तरी गमच्या सहाय्यानं म्हणा किंवा कशाच तरी सहाय्यानं आपण काय केले ते चिटकवून घेतले किंवा एक नवं बकेट आणलं थोडक्यात. एक नवं बकेट आणलं किंवा ते होल आपण चिटकवून घेतले दादा, हे ते होल पॅक केलेत कशाच तरी सहाय्यानं आणि त्यामुळं जे बकेट फुल भरलेलं आहे ते ह्या कंटेनर मध्ये टाकलेलं पण पाणी किती असेल तर ह्या बकेटच्या व्हॉल्यूम एवढंच असेल. म्हणजे ह्या वॉटरचं व्हॉल्यूम जे बकेटनं लूज केलंय आणि जे आपण जमा केलंय वॉटर, त्या दोन्हीचं व्हॉल्यूम कसं असणार आहे? सेम असणार आहे. तसंच इथं ह्या ऑब्जेक्टनं लूज केलेले जे हीट आहे आणि ह्या कोल्ड ऑब्जेक्टनं जी लूज केलेली गेन केलेली हीट आहे, ह्या दोन्ही कशा असतील तर दोन्ही कशा असतील? इक्वल असतील. तर हेच आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतं की दोन ऑब्जेक्ट जर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले तर एका ऑब्जेक्टनं लूज केलेली हीट ही दुसऱ्या ऑब्जेक्टनं गेन केलेल्या हीटच्या एक्झॅक्ट इक्वल असले पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? मग आपल्याला ह्या दोन बॉडीज आयसोलेट करावं लागतील एन्व्हायरमेंट पासून किंवा एअर पासून. तर त्या कशाच्या मदतीने आयसोलेट करायच्या? आता आयसोलेट करायच्या म्हणजे सेपरेट करायचं, त्यांना एन्व्हायरमेंट पासून दूर ठेवायचं. म्हणजे त्या ऑब्जेक्टने स्वतःची हीट बाहेर गेली नाही पाहिजे आणि बाहेरची हीट आतमध्ये आली नाही पाहिजे, त्यामुळे त्यांना दूर ठेवायचं. ओके, जसं की तुम्हाला मोबाईल पासून दूर ठेवल्यावर तुम्ही बरोबर अभ्यास करताल. बाहेर जाऊ दिलं नाही, मित्रापासून मोबाईल पासून दूर ठेवलं की बरोबर अभ्यास करताल. तसंच मग ह्या ऑब्जेक्टला पण एअर पासून जर दूर ठेवलं, एन्व्हायरमेंट पासून जर दूर ठेवलं तर ह्या ऑब्जेक्टला दुसरा आहे का पर्याय? नाही. मग तो काय करेल तर हीट कोल्ड ऑब्जेक्टला देईल फक्त. दुसऱ्या कोणाला देणार आहे का? नाही देणार. ओके, जसं की खायचा पदार्थ एखादा, आपण जर दोन भाऊ असले, घरात काहीतरी खायला असलं तर दोघांमध्ये वाटून खावं लागतं. आणि भाऊ जर एकटाच असेल तर आपल्याला काय, भाऊ एकटा किंवा म्हणजे म्हणा किंवा तुम्ही एकटेच आहात समजा, तर ते जे काही बाहेरून वडिलांनी, आईंनी, पाहुण्यांनी कोणीतरी खायला आणलेलं आहे ते तुम्हीच खाऊन घेता पूर्णच्या पूर्ण. आणि जर तुम्हाला बहीण असेल, भाऊ असेल तर ते त्यांच्यामध्ये शेअर करून खावं लागेल आपल्याला. हे तर सेम तसंच आहे ह्या प्रिन्सिपल मध्ये पण. जर याच्या हॉट ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये अदर पण जर काहीतरी मटेरियल आलं म्हणा किंवा एअर आली किंवा दुसरं काहीतरी आलं तर त्याच्यामुळं ते फक्त कोल्ड ऑब्जेक्टलाच हीट ट्रान्सफर करणार आहे का? नाही, ते बाकीच्यांना पण देणार आहे. तेवढं खूप ते दयावान आहे, तेवढं दानवीर आहे ते, त्याच्यामुळं ते काय करतं? देतच राहतं हीट. ओके, मग ते हीट देणार तर ते एकालाच देणार का? बाकीच्यांना राग आला नाही पाहिजे, ते सगळ्यांनाच हीट देणार. मग त्याच्यामुळे काय करायचं? त्या दोघांना वेगळ्या रूम मध्ये टाकून द्यायचं, कवाड लावून घ्यायचं. मग ते कोणाला देणार? जे काय द्यायचं ते कोल्ड ऑब्जेक्टलाच देणार. ओके, सो मग तसंच इथं केलेलं आहे. हे जे ब्लू कलर मध्ये दिसायले हा तुमचा हीट रेजिस्टन्स बॉक्स आहे, हीट रेजिस्टंट बॉक्स. ओके, याला शॉर्टकट मध्ये लिहिलं मी HRB, हीट रेजिस्टंट बॉक्स. हा ब्लू कलर मधला. आणि हे जे दाखवले इथं डॉट लाईन मध्ये, तर समजा असं कन्सिडर करा की ते एन्व्हायरमेंट पासून वेगळं केल्यामुळे एक व्हॅक्युम ओळखायला यावा किंवा काहीतरी, म्हणून ते तुम्हाला दाखवलेलं आहे की मग आता हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ह्या बॉक्स मध्ये जर ठेवले तर हे इथून हे याच्यामध्ये हीट ट्रान्सफर करणार नाहीत. ओके, तर जनरली हा समजा लीड पासून याच्यापासून असे बनवल्या जातात असे बॉक्स जनरली. ओके, सो मग तर अशा पद्धतीने प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगताय हे लक्षात ठेवायचं इक्वेशन. हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इक्वल्स टू हीट लॉस्ट बाय द कोल्ड ऑब्जेक्ट, हे नेहमी इक्वल असतं. हीट लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इक्वल्स टू कशा किती असते? हीट गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. कोल्ड ऑब्जेक्टने किती अमाऊंट मध्ये हीट घेतली ती नेहमी कशाच्या इक्वल असणार आहे? तर जी हॉट ऑब्जेक्टने हीट दिलेली त्याच्या इक्वल असणार आहे. ओके, सो म्हणजे तुम्ही किती खाता? जेवढं वडिलांनी आणलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त खाऊ शकाल का? नाही. ओके, मग त्या ह्या प्रिन्सिपलला काय म्हणायचं? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तुम्हाला आता सांगितलं मी, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज.
मग आता जे काही आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं स्पेसिफिक हीट मेजर कशी करायची कोणत्याही ऑब्जेक्टची, किंवा हे जे हीट एक्सचेंज करायला आहे ते कशावर डिपेंड आहे, ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट वर डिपेंड आहे. आता एखादा आयनचा बॉल आपण समजा कन्सिडर करा, एखादा आयनचा बॉल ठेवलाय कॉन्टॅक्ट मध्ये एखाद्या लीडच्या बॉलमध्ये. ओके, इथं हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे तो आयनचा आहे, हा हॉट ऑब्जेक्ट कोणता आयन आहे, आणि हा कोल्ड ऑब्जेक्ट तो लीड आहे. मग आयन मध्ये जास्त कॅपॅसिटी आहे बघा हीट स्टोअर करण्याची, म्हणजे हा मॅक्झिमम अमाऊंट मध्ये हीट स्टोअर करू शकतो. ओके, म्हणजे हा याला द्यायला पण हा जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये देऊ शकल, ट्रान्सफर करू शकल जर द्यायचं असेल याला तर इक्वल होण्यासाठी. ओके, आणि जर आपण दोन्ही पण आयनचे घेतले किंवा एक जर आपण इथं चेंज केला, आता कॉपर केला, ओके, कॉपर केला, तर कॉपर कडून लीड ला आणखीन कमी अमाऊंट मध्ये, पहिल्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये हीट येईल, कारण की कॉपर कर तेवढी हीट असेल का जेवढी आयन कर होती तेवढी नाही, कारण की याची हीट कॅपॅसिटी कशी आहे, कमी आहे आयन पेक्षा. तसंच आपण वॉटर पाहू, वॉटरची आपण पाहिली होती वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर वॉटर कडून जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये हा हीट घेऊ शकतो, जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो. ओके, म्हणजे ऍज कम्पेअर टू आयन कोण मॅक्झिमम हीट देऊ शकतंय, वॉटर. आयनच्या कंपॅरिझन मध्ये लेस कोण देईल, तर कॉपर. ओके, कॉपरच्या कंपॅरिझन मध्ये लीड लेस देईल. ओके, अशा पद्धतीनं मर्क्युरी आणखीन लेस हीट लूज करेल, म्हणजे त्याची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे त्याच्यावर डिपेंड असेल ऑब्जेक्ट किती हीट लूज करायला आहे. ओके, मग आपण ते मेजरमेंट कसे घेणार एखाद्या ऑब्जेक्टच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची, किंवा ऑब्जेक्टनं लूज केलेल्या किंवा गेन केलेली हीट कशी मेजर करणार, तर त्यासाठी आपण यूज करत आलेलो आहोत कॅलोरीमीटर्स नावाचं जे काही डिव्हाइस आहे त्याचा यूज करून आपण काय करतो, कोणत्याही ऑब्जेक्टची हीट मेजर करतो, आपल्याला माहिती आहे. मग एखाद्या ऑब्जेक्टनं लॉस केलेली हीट पण किंवा गेन केलेली हीट पण ती कशाच्या मदतीने उपयोगात आपल्याला मेजर करू शकतो, तर ते आहे कॅलोरीमीटरच्या मेथडनं, किंवा त्याला दुसरं नाव आहे मिक्सिंग मेथड. ओके, सो तर तुमचं कॅलोरीमीटर जनरली अशा पद्धतीचं दिसेल. ओके, जनरली तुमचं कॅलोरीमीटर जे काय असेल ते अशा पद्धतीचं असेल बघा, कॅलोरीमीटरचं कन्स्ट्रक्शन अशा पद्धतीनं असेल. आणि कॅलोरीमीटर मध्ये काय काय दिसायलंय तुम्हाला, तर बघा एक असा छोटासा एक हा बॉक्स दिसायला, बॉक्स टाईप असल्यासारखं बॉक्स, त्याच्यामध्ये आपण सॅम्पल ठेवू शकतो, म्हणजे जे मटेरियल ठेवायचं ते ठेवू शकतो. ओके, जे मटेरियल ठेवायचं ते ठेवू शकतो, आणि त्याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर असते, समजा ऑक्सिजनचं म्हणजे एअर वगैरे ते प्रेझेंट असते. आणि परत यामध्ये काय असते, ह्या बॉक्स कशामध्ये ठेवलेला असतो, तर हा बॉक्स वॉटर मध्ये ठेवलेला असतो. हे काही वॉटर दिसायले तुम्हाला या ठिकाणी, हे वॉटर आहे, हा जो आहे तो बॉक्स आहे. आणि हा बॉक्स मध्ये काय ठेवलेलं आहे, हा बॉक्स कशासाठी आहे, तर हा सॅम्पल ठेवण्यासाठी जे काही आहे ते त्या कप ठेवण्यासाठी तो बॉक्स ठेवलेला आहे, म्हणजे त्या कप मध्ये वॉटर गेलं नाही पाहिजे, त्यामुळे तो बॉक्स मध्ये पॅक करून ते ठेवलेलं आहे. आणि हा हीट रेजिस्टंट बॉक्स नाहीये, म्हणजे हा हीट एकमेकांमध्ये पास करू शकतो, ह्या बॉक्स मधून हीट आतमध्ये जाऊ शकते आणि आतमधली हीट बाहेर जाऊ शकते. अशा पद्धतीने कॅलोरीमीटर असते. कॅलोरीमीटरचं एवढे डिटेल मध्ये पाहायची गरज नाहीये, तुम्हाला 8वी 7वी झालेलं आहे कॅलोरीमीटर बद्दल. कॅलोरीमीटरचं पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्किंग तुम्हाला आहे 8वी की 7वी असं काहीतरी आहे, तुम्हाला ते तुम्ही पाहिलेलं आहे. यामध्ये थर्मामीटर एक असतं, स्टिरर एक असतं. स्टिरर कशासाठी, याला शेक करायला, म्हणजे हीट प्रॉपरली एक्सचेंज झाली पाहिजे त्यासाठी. ओके, आणि हे आयनायझेशन वायर येतं. ओके, सो तर जनरली हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅलोरीमीटर्स आहेत, आणि प्रत्येक कॅलोरीमीटरचं कन्स्ट्रक्शन हे जवळपास सारखं असतं. ओके, हे वेगवेगळ्या टाईपचे कॅलोरीमीटर्स तुम्हाला दाखवलेले आहेत यावरती स्क्रीनवरती. सो आपण हीट एक्सचेंज करायचं कशाने मेजर करतो, कॅलोरीमीटरच्या हेल्पनं मेजर करतो. ओके, कॅलोरीमीटरच्या हेल्पनं, त्यामध्ये थर्मामीटर असतं टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी. सो बघा, इफ अ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर इन अ कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटर आपण पाहिलं की याच्यामध्ये वॉटर फिलअप केलेलं असतं. कॅलोरीमीटर मध्ये वॉटर कंपल्सरी असतं बघा. ओके, तर मग याच्यामध्ये आपण हॉट ऑब्जेक्ट ठेवून दिलेला आहे असं कन्सिडर करा. हॉट ऑब्जेक्ट आपण इथं ठेवून दिलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स काय सांगतं, हीट एक्सचेंज बिटवीन हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड कॅलोरीमीटर. ह्या तिघांमध्ये हीट एक्सचेंज होईल. आता 3 ऑब्जेक्ट तिथं, एक तर कॅलोरीमीटरचं मेटल आहे, वॉटर आहे, आणि परत काय कॅलोरीमीटरचं जे काही
मेटल म्हणजे हे कॅलरीमीटर सगळ्या गोष्टीपासून बनलेले आहे, स्टिरर, थर्मामीटर वगैरे वगैरे, हे सगळं सगळं. तर यानं काय केलेले, किंवा हेच म्हणा, किंवा किंवा तुम्ही जनरली कॅलरीमीटर एवढ्या बॉक्सला म्हणा, ह्या बॉक्सला, हे बॉक्स म्हणजे कॅलरीमीटर आहे आपला. तर यानं जी काही हीट, आता ही जी लूज केलेली हीट आहे ही याच्या अगोदर वॉटर मध्ये जाईल, वॉटर गरम झाल्याच्या नंतर याचे हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, ह्या बॉक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे बॉक्सला आपण थोड्याफार अमाऊंट मध्ये हीट डोनेट करणार आहे तो वॉटर. ओके, हा हॉट ऑब्जेक्ट डोनेट करायला हीट वॉटरला, कारण की वॉटर कोल्ड आहे ऍज कम्पेअर टू दिस ऑब्जेक्ट. आणि मग हा ऑब्जेक्ट जो, हा वॉटर जो आहे कोणाला हीट ट्रान्सफर करायला, ह्या बॉक्सला हीट ट्रान्सफर करायला. ओके, तर मग हीट जी लूज केलेली ऑब्जेक्टनं ती कोण कोण घेणार आहे, वॉटर एक घेणार आहे. बघा बघा हे अंडरलाईन करतो मी काही गोष्टी, हे लक्षात ठेवा. इफ हॉट ऑब्जेक्ट इज पुट इन टू द वॉटर इन द कॅलरीमीटर, कॅलरीमीटरच्या वॉटर मध्ये हॉट ऑब्जेक्ट ठेवला, तर हीट एक्सचेंज बिटवीन कोणाची, हॉट ऑब्जेक्ट मध्ये एक हीट होईल एक्सचेंज, वॉटर मध्ये आणि कॅलरीमीटर मध्ये, ह्या तिघांमध्ये हीट एक्सचेंज होईल. म्हणजे जो कोणता गरम असेल तो थंडवाल्याला हीट देणार आहे, आणि जो थंडवाला असेल तो गरमवाल्याकडून हीट घेणार आहे. ओके, सो हे होणार आहे. तर हे तीन गोष्टी एकमेकांमध्ये हीट एक्सचेंज करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतं, तर टोटल जी लॉस झालेली हीट आहे ती टोटल गेन झालेल्या हीटच्या कशी असते, इक्वल असते. ओके, मग हॉट कोण होता तिघांपैकी, ऑब्जेक्ट हॉट होता, मग तो काय करणार आहे, हीट लूज करणार आहे. मग फॉर्म्युला काय तयार होईल, तर हीट लॉस बाय ऑब्जेक्ट. ओके, हीट लॉस बाय ऑब्जेक्ट ही कशाची इक्वल असणार आहे, हीट गेन बाय द कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द वॉटर. ओके, इन द कॅलरीमीटर, ह्या दोघांची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे, तर हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, त्या सॉलिड ऑब्जेक्टनं हीट लॉस केलेली. बघा हे समोर सेंटेन्स दिलेले आहे, धिस कंटिन्यूज, हीट एक्सचेंज कधीपर्यंत होईल, जोपर्यंत सॉलिड ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे हे इक्वल होणार नाही वॉटर आणि कॅलरीमीटरच्या टेम्परेचर एवढं होणार नाही, तोपर्यंत हीट एक्सचेंज चालू राहणार आहे. तर हे बघा आता सांगितलेलं फॉर्म्युला, किती अमाऊंट मध्ये हीट लॉस करणार आहे, तर हे टेम्परेचर इक्वल होईपर्यंत, म्हणजे यानं लूज केलेली सगळीच्या सगळी हीट हे दोघं मिळून शेअर करणार आहेत, वाटून वाटून घेणार आहेत. हे दोघे मिळून वाटून वाटून घेणार आहेत. म्हणजे वडिलांनी आणलेलं खायला पदार्थ, दोन भाऊ आहेत इथं, हे याच्यामध्ये काय जाईल आणि याच्यामध्ये काय जाईल, मग आपापल्या हिश्श्याची घेते ते त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, कोण किती खाऊ शकते त्याच्यानुसार. याला जितके खायचे तो खाणार, याला जितकी खायचे तो हे खाणार. म्हणजे दोघ जण मिळून काय करतील, वाटून वाटून खातील वडिलांनी आणलेला पदार्थ. हे म्हणजे त्यांचे वडील आहेत, ते बाहेरून पदार्थ आणालेत आणि हे दोघं वाटून खायलेत. ओके, हे दोघं भाऊ भाऊ किंवा बहीण भाऊ जे कोणी असतील ते वाटून वाटून खायलेत. ओके, सो हे लक्षात ठेवायचं, जे हॉट ऑब्जेक्ट आहे त्यांना लूज केलेली हीट कॅलरीमीटर मध्ये प्रेझेंट असलेला वॉटर आणि कॅलरीमीटर ह्या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल, आणि ते दोन्ही कसे असतील, मग लूज केलेली हीट आणि गेन केलेली हीट इक्वल असणार आहे. लूज केलेली हीट आणि गेन केलेली हीट ही इक्वल असणार आहे. ओके, सो मग आता आपल्याला फक्त हीट हीट ही तुम्हाला माहिती आहे, हीट काय करता येत नाही, हीट ही डायरेक्टली मेजर करता येत नाही, तर हीट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग हीट साठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मी सुरुवातीला फॉर्म्युला सांगितला होता, कोणत्याही ऑब्जेक्टने हीट लूज केली तर ती कितीही असते, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इंटू चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर जर लूज झाल्या लेस झाला असेल तर लेस टेम्परेचर, आणि टेम्परेचर इन्क्रीज झाला असेल तर इन्क्रीज. मग हा हॉट ऑब्जेक्ट काय करायला, हीट लूज करायला, म्हणजे टेम्परेचर पण काय होईल, लेस होईल, चेंज इन टेम्परेचर, आणि त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एवढंच काय करणार आहे, तो हॉट ऑब्जेक्ट टेम्परेचर लूज करणार आहे. आणि टोटल मास त्याचा प्रोडक्ट किती हीट लूज करणार आहे, तो स्पेसिफिक कॅपॅसिटी इंटू टोटल मास. ओके, आणि कधीपर्यंत करणार आहे, तर डेल्टा टी होईपर्यंत. ओके, डेल्टा टी पर्यंत. तर मग ते झालं तुमचं पहिलं हीट मिळाली तुम्हाला कोणाची, लॉस केलेली ऑब्जेक्टनं. क्यू म्हणजे किती असणार आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणू M1. ओके, आणि स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट त्याला आपण म्हणू C1, आणि चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा T1 डेल्टा T1 म्हणजे ह्या ऑब्जेक्ट जे काय टेम्परेचर असेल फायनल इनिशियल टेम्परेचर ते मायनस करायचं कशातून, त्या ऑब्जेक्टच्या फायनल टेम्परेचर मध्ये. फायनल टेम्परेचर हे त्या ऑब्जेक्टचं कमी असेल, इनिशियल टेम्परेचर हे फायनल टेम्परेचर हे जास्त असेल, इनिशियल टेम्परेचर हे कमी असेल. उलट झालं का, हो, इनिशियल टेम्परेचर जास्त असेल, फायनल टेम्परेचर कमी असेल, कारण तो ऑब्जेक्ट हॉट होता म्हणजे सुरुवातीला गरम होता, म्हणजे टेम्परेचर इनिशियल जो होता तो मॅक्झिमम असणार, आणि फायनल टेम्परेचर हीट लूज झाल्यामुळे कमी झालं. ओके, तरी पण आपल्याला डेल्टा टी तसाच घ्यायचा आहे, डिक्रीज इन टेम्परेचर लिहिले आपण म्हणून. ओके, सो हे झालं
हॉट ऑब्जेक्टच्या हिट लॉस संदर्भात. मग हा कसा कॅल्क्युलेट करायचा हिट गेन बाय, तर हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बघा तुम्ही. ओके, मग कोणत्याही ऑब्जेक्टने हिट गेन केली ती कशी असते, मास ऑफ द ऑब्जेक्ट स्पेसिफिक हिट, आणि फॉर्म्युला तेच आहे एम सी डेल्टा टी. एम सी डेल्टा टी क्यू बरोबर चेंज होणार आहे का नाही. ओके, हा आपण थोडंसं नोटेशन चेंज करूया या ठिकाणी. हे क्यू होतं म्हणून याला घेऊ एम, याला सफिक्स नाही मग याला पण सफिक्स द्यायचं नाही, सी आणि डेल्टा टी. ओके, हे झालं कोणासाठी, हॉट ऑब्जेक्ट साठी. तसंच हिट गेन बाय वॉटर, मग आता यानं रिलीज केली म्हणजे ते दोघांमध्ये वाटून जाणार आहे. मग पहिलं वॉटरने हिट घेतली तर ती किती घेतली, वॉटरच्या मास चा प्रोडक्ट कोणासोबत, वॉटरच्या स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी सोबत, ती असते 1. आपल्याला माहिती आहे वॉटरची स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी इनटू इन्क्रीज इन टेम्परेचर, ते असणार आहे डेल्टा T1. डेल्टा T1 हे M1 आणि हे C1. ओके, सो हे झालं हिट गेन बाय वॉटर. हे क्यू, क्यू म्हणजे काय, एम सी डेल्टा टी एवढा असणार आहे क्यू, म्हणजे लूज केलेली हिट ऑब्जेक्टनं. सॉरी. सो आपल्याला Q1 कॅल्क्युलेट करायचं आहे आता. तर Q1 किती असणार आहे, M1 म्हणजे मास ऑफ द वॉटर, C1 स्पेसिफिक हिट ऑफ द वॉटर दॅट इज 1. आपण डायरेक्ट 1 पण ठेवू शकतो आपण, पण ते नंतर ठेवूया आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. आणि डेल्टा T1, डेल्टा T1 म्हणजे चेंज इन टेम्परेचर ऑफ द वॉटर. हा असणारे फॉर्म्युला. फॉर्म्युला ते जे बघा नोटेशन एमसीटी चेंज आहे का नाही, हिट म्हणजे एमसीटी, हिट म्हणजे एमसीटी लक्षात ठेवायचं. मग ते लूज केलेली आहे म्हणून हे लूज असेल, हे गेन केलेली आहे म्हणून हे गेन असेल. ओके, सो हे झालं कोणी गेन केली, वॉटरनं. फक्त वॉटरनंच गेन केली का हिट नाही, कॅलोरीमीटरनं पण गेन केलेली आहे. मग किती अमाऊंट मध्ये हिट गेन केली कॅलोरीमीटरनं, तर ती केलेली आहे कॅलोरीमीटर साठी आपण म्हणू गेन केलेली हिट Q2 आहे. Q2 काय असणार आहे, मग Q म्हणजे काय असतं, एमसीटी. मग Q2 म्हणजे काय असणार आहे, M2 मास ऑफ द कॅलोरीमीटर, C2 स्पेसिफिक हिट ऑफ द कॅलोरीमीटर, म्हणजे कॅलोरीमीटर कोणत्या मटेरियल पासून बनलेले आहे त्याची स्पेसिफिक हिट, आणि डेल्टा T2 म्हणजे चेंज इन टेम्परेचर ऑफ द कॅलोरीमीटर. सुरुवातीला काय टेम्परेचर होतं आणि नंतर काय टेम्परेचर झालं यांच्यामधला डिफरन्स म्हणजे डेल्टा T2. ओके, मग हे झाले 3 फॉर्म्युले. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि ह्या 3 फॉर्म्युलाच्या मदतीनंच हा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करता येते. म्हणजे एकदा Q माहित झालं की हे इकडे ठेवायचं, Q1 माहित झालं, दोन गोष्टी माहित झाल्या की तिसरी गोष्ट माहित होते, 2 गोष्टी माहित झाल्या की तिसरी गोष्ट माहित होते, 2 गोष्टी माहित झाल्या की तिसरी गोष्ट माहित होते. ओके, कोणत्याही 2 गोष्टी माहित असल्या की एक तिसरी गोष्ट काढता येते ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला. म्हणजे जर बघा, म्हणजे काय मी काय म्हणलो लक्षात आलं का, म्हणजे जर आपल्याला हॉट ऑब्जेक्टनं लूज केलेली हिट माहिती आहे आणि वॉटरनं गेन केलेली हिट माहिती आहे, तर कॅलोरीमीटरनं किती हिट गेन केली कॅल्क्युलेट करता येईल. ओके, आणि जर कॅलोरीमीटरनं गेन केलेली हिट माहिती आहे, वॉटरनं गेन केलेली हिट माहिती आहे, तर मग दोघांची ऍडिशन म्हणजे हॉट ऑब्जेक्टनं लूज केलेली हिट मिळून जाईल आपल्याला. आणि जर हॉट ऑब्जेक्टनं लूज केलेली हिट माहिती आहे, कॅलोरीमीटरनं गेन केलेली हिट माहिती आहे, पण वॉटरनं गेन केलेली हिट माहित नाही, तर ती कॅल्क्युलेट करायसाठी हा इकडे मायनस मध्ये पाठवून द्यायचा, वॉटरनं गेन केलेली हिट पण मिळून जाईल आपल्याला. ओके, म्हणजे कोणत्याही 2 गोष्टी माहित असलेली की ह्या फॉर्म्युल्यावरून तिसरी गोष्ट कॅल्क्युलेट करता येते. मग ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी हे 3 फॉर्म्युले. ओके, हे लक्षात ठेवायचे. हे 3 फॉर्म्युले वेगवेगळे नाही येत, हे फॉर्म्युले सेम दिसायले बघा. याच्यात वेगळं काय आहे का, एम सी डेल्टा टी हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फक्त, एम सी डेल्टा टी. मग गेन केलं असलं तर गेन शब्द लावायचा, लूज केले असले तर लूज शब्द लावायचा, एवढाच फरक आहे फक्त. आणि जे सबस्टन्स असेल त्याचं नाव लावायचं. मास ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट असेल तर वॉटर असेल तर मास ऑफ द वॉटर, सी साठी स्पेसिफिक हिट ऑफ द वॉटर. ओके, सी साठी स्पेसिफिक हिट ऑफ द ऑब्जेक्ट जर ऑब्जेक्ट असेल तर. ओके, आलं लक्षात. सो दिस इज युअर चॅप्टर. Okay, here we completed our chapter. Okay, heat loss by hot object equals to हे final formula झाला तयार, Q equals to Q2 plus Q1. Okay, using these equations if specific heat of the water हे आपण पाहिलं आपण आताच. Okay, just here we completed our heat chapter. Okay, तर या ठिकाणी पूर्णपणे तुमचा heat chapter complete झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या चॅप्टरशी रिलेटेड काही फॉर्म्युलेज. सो तर या त्यामुळे सॉरी या चॅप्टरशी रिलेटेड आपल्याला काय करायचं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्णपणे या चॅप्टरशी रिलेटेडच आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत, प्रॉब्लेम्स. सो त्यासाठी काय करा, जे काही या चॅप्टर मध्ये आपण टीच केलेले
त्या कन्सेप्ट एकदा लक्षात ठेवा. ओके, पूर्ण कन्सेप्ट एकदा रीड करा. ज्या काही कन्सेप्ट झालेल्या आहेत आपल्या त्या एकदा रीड करा. म्हणजे सुरुवातीला लॅटेंट हिटचे पूर्ण तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. लॅटेंट हिटचे डेफिनेशन्स माहित पाहिजे. ओके, काही याच्या लॅटेंट हिट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वॉटरचे असेल किंवा दुसऱ्या कशाचे असेल, जिथं तुम्हाला टेबल दिलता तो सुरुवातीला, ते टेबल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढे पॉसिबल आहेत तेवढे. नंतर आपण पाहिलं होतं रिजिलेशन. ओके, रिजिलेशनचा कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेशर सोबत मेल्टिंग पॉइंटवर कसा इफेक्ट होतो, टेम्परेचर सोबत मेल्टिंग पॉइंटवर कसा इफेक्ट होतो हे लक्षात ठेवा. नंतर तुम्ही ड्यू पॉइंट ह्युमिडिटी पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आय थिंक फॉर्म्युला होता वाटतं बहुतेक, तर तो फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि नंतर ड्यू पॉइंटच्या टेम्परेचरचा इफेक्ट, पुन्हा प्रेशरचा इफेक्ट. ओके, तर ह्या वेगवेगळे इफेक्ट लक्षात ठेवा. तर फॉर्म्युले जे नंतरचे पाहिलेत आपण, कोणते हीट एक्सचेंज मधले किंवा स्पेसिफिक हीट पाहिला आपण, तर हे सर्व लक्षात ठेवा. हे जर लक्षात आलं तरच तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपे जातील. हे चॅप्टर जर पूर्णपणे लक्षात आला तरच प्रॉब्लेम हे तुम्हाला एकदम सोपे वाटतील. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काही नसतात बघा. तुम्हाला बेसिक माहित असेल, फॉर्म्युले माहित असतील तर प्रॉब्लेम तुम्ही मनानेही सोडू शकता. पण तरीही आपण घेणारच आहोत. त्यासाठी तुम्हाला मी जेवढं सांगितलं तेवढं करणं आवश्यक आहे. तर मी जे जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते रोजच्या रोज करत चला अभ्यास त्या गोष्टीचा, आणि शिल्लक राहू द्यायचं नाही. जे आज शिकवलं ते आज कम्प्लीट करून टाकायचं. म्हणजे एकदाच लोड येत नाही तो या गोष्टीचा. आजच्या आज थोडं थोडं बघा. जेवण आपण थोडं थोडं करतो का दिवसभराचं एकदाच करतो जेवण? नाही. सकाळचं सकाळी, दुपारचं दुपारी, रात्रीचं रात्री. तसंच अभ्यासाचं पण असतं. त्यावेळेला त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे एकदाच लोड येत नाही. अगोदर जर पाठीमागचं पक्का असलं तुमचं तरच तुम्हाला पुढचं समजेल. त्याशिवाय समजणार नाही. कोणत्याही विषयाचा असेल तर. माझ्याच विषयाचा सांगत नाहीये मी. ओके, सो हे लक्षात ठेवा. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया. सो हॅव अ ग्रेट डे अँड स्टे होम, स्टे सेफ अँड बाय बाय.